जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नमस्कार, मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने 13 जानेवारी 2024 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 VTC ग्राउंड या ठिकाणी नागरिकांसाठी आरोग्य व नागरिक सुविधासाठी विविध योजनांचे कार्ड या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 4 VTC ग्राउंड या ठिकाणी आरोग्य शिबिर तसेच आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड तसे आधार कार्ड याचे शिबिर लावण्यात आलेलं आहे। आरोग्याबाबत तपासणी केल्या जात आहे। तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर उज्ज्वला मॅडम, जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आणि प्रशासक तथा आयुक्त अजित शेख साहेब यांच्या वतीने हे जे शिबिर लावण्यात आलेलं आहे, तर या शिबिरामध्ये नागरिकांसाठी कोणकोणत्या सुविधा दिल्या, काय माहिती दिल्याबद्दल? आपण या शिबिरामध्ये ना माननीय आयुक्तांच्या म्हणजे अंतर्गत त्यांच्या अधिपत्याखाली आपण इथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंडर आपण आपल्या शहरामध्ये जेवढे शाही रुग्ण आहेत त्यांना आपण प्रयत्न करतोय की लवकरात लवकर त्यांचं निदान व्हावं आणि त्यांना औषधं गोळ्या चालू करावं आणि आपण त्या अनुषंगाने जनजागृती पण करतोय की क्षयरोग म्हणजे लवकरात लवकर इथं निघून जावं। त्याच्यानंतर आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये त्याच्या क्षयरोगाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण ज्यांना शुगर आहे, BP आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण आरोग्य चेकअप शिबिर अरेंज केलेलं आहे। त्यांना मोफत गोळ्या आपण औषधं पण देतो आहोत। आपण त्यांची शुगरची तपासणी करत आहोत, BP तपासत आहोत। त्याच्यानंतर आपण इथे म्हणजे आभा कार्डसाठी पण त्यांच्यासाठी शिबिरं लावलेले आहेत। आयुष्यमान कार्डसाठी पण आपण शिबिरं लावलेली आहेत आणि ह्याच मार्फत आपण जनजागृती पण करत आहोत आरोग्याविषयी की त्यांना कुठल्या काळजी घ्यायच्या आहेत की कधी कुठला क्षयरोग होऊ नये किंवा शुगर BP त्याच्यातून त्यांना अगोदरच होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि या सगळ्या प्रकारची माहिती आपण देतो। ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर।